मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये काल आपण नागसेन भन्ते यांचं जे नागसेन नाव आहे, त्यानंतर नागसेन भन्ते यांचं वय असेल, त्याच्यानंतर अरहंत पद आणि काळ या संदर्भामध्ये जे काही प्रश्न उत्पन्न झाले होते मिलिंद राजाकडे, त्या प्रश्नाची उत्तरे स्पष्टीकरणासहित आपण बघितलेली आहेत. आज या ठिकाणी या ग्रंथामधील दुसऱ्या खंडामधील तिसरं प्रकरण आपण बघणार आहोत. याच्यामध्ये लक्षण प्रश्न असे दिलेले आहेत. त्या लक्षण प्रश्नामध्ये सर्वात पहिलं, तिन्ही जे काळ आहेत, भूतकाळ असेल, भविष्यकाळ असेल आणि वर्तमान काळ असेल, तर या काळामध्ये जे काही मूळ आहे तर ते आहे अविद्या. त्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतो, भन्ते भूतकाळ, भविष्यकाळ व वर्तमान काळ या प्रत्येकाचे मूळ कोणते आहे. आणि त्यानंतर नागसेन भन्ते म्हणतात की महाराज याचे मूळ अविद्या आहे, म्हणजे ज्याच्याकडे शिक्षण नाही आहे, शिक्षण नाही तोच फक्त काळाला मानतो. अविद्येमुळे प्राणी मात्राचे संस्कार अस्तित्वात आले, संस्कारामुळे विज्ञान जन्मास आले, विज्ञानामुळे नाव व रूप आकारास आले, नाम रूपामुळे 6 आयतने किंवा इंद्रिय, आयतनामुळे स्पर्श आला आणि स्पर्शामुळे वेदना, वेदनामुळे जन्म, जन्मामुळे वृद्धत्व, मृत्यू, शोक, रडणे, ओरडणे, दुःख, यातना व निराशा आली. असा हा कालोख आहे. याप्रमाणे या काळप्रवाहातील दुःखाच्या आरंभाची गुंतागुंत कुठून सुरू होते ते स्पष्ट होऊ शकत नाही. या ठिकाणी जे काही काळ असेल तर हे काळ फक्त जे काही आपल्याकडे असणारा जे काही अडाणीपणा आहे किंवा जे काही शिक्षणाची कमतरता आहे, याच्यामुळं हे सर्व काही काळ निर्माण झालेले आहे असे या ठिकाणी नागसेन भन्ते म्हणतात. त्यानंतर जे काही काळाचा आरंभ आहे, हा आरंभ सुद्धा अज्ञात झालेला आहे. त्या ठिकाणी राजा मिलिंद म्हणते, भन्ते आपण जे म्हणता की काळाचा आरंभ कोठून होतो हे कळत नाही, तेव्हा कृपा करून ते एखाद्या उपमेद्वारा स्पष्ट केले तर बरे होईल. म्हणजे जे काही काळ आहे तर या काळाचा जे काही आरंभ आहे हे कधी होते हे आपल्याला कळत नाही, म्हणजे तो अज्ञात आहे. मग ते कसा आहे हे जराशी एखादी उपमा देऊन स्पष्टीकरण करून समजून मला सांगा, असं त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते. त्यानंतर नागसेन भन्ते म्हणतात की महाराज, पुन्हा मनुष्याने जमिनीत एक लहानसे बीज पेरले, त्याला अंकुर आले, हळूहळू रोपटे वाढून त्याचा वृक्ष झाला, नंतर त्याला फळे आली व फळातील बीज पुन्हा पेरले, पुन्हा त्याला अंकुर येऊन त्याचा वृक्ष झाला, पुन्हा त्यात फळे आली. महाराज आता तुम्ही सांगा की या गुंतीचा शेवट होऊ शकेल काय. म्हणजे एखादं झाड जर असेल, त्या एखाद्या व्यक्तीनं समजा त्या झाडाची जे काही कोय असेल ते कोय कुठंतरी लावलेली असेल, बी कुठंतरी लावलेला असेल, आणि नंतर त्या झाड तयार होऊन ते मोठं झालं, त्याला फळं लागले, आणि परत त्या फळाची जी काही बी आहे ती बी जमिनीवर पडली आणि परत त्याच्यापासून झाड फुटलं. ज्याप्रमाणे जंगलामध्ये सागाचे झाडं असतील किंवा जे बी रानटी झाडं असतील, त्या झाडाला कोणी लावते का? कोणीच लावत नाही. परंतु जे काही झाडं आहे त्यांच्यापासून बी तयार होते, ते जमिनीवर पडते, पुन्हा त्याचे झाडं तयार होतात, पुन्हा त्याचं बी तयार होते, पुन्हा झाडावर पडते. अशा प्रकारचं जे काही आहे, आणि अशाच प्रकारे जे काही हे काळ आहे, हा काळ सुद्धा आरंभ किंवा जे काही आहे त्या अज्ञामध्ये आहे. म्हणजे हा काळ कधी सुरू झाला, कोण सुरू केला, याचं काहीही नियोजन नाही. तेव्हा त्या ठिकाणी राजा सुद्धा म्हणते की असे मुळीच नाही म्हणते. तर त्या ठिकाणी महाराज याप्रमाणे भूतकाळाचे अंतिम टोक स्पष्ट होऊ शकत नाही. म्हणजे याच्या अगोदरचा जे काही गेलेला काळ आहे
की नेमकं ते बी कुठून आलं किंवा सर्वात पहिलं कोण झाड लावलं. त्यामुळं हा जो काही काळ आहे हा स्पष्ट होऊ शकत नाही की कोण झाड लावलं असेल, त्या एका झाडाचे कितीतरी झाड नंतर झाले, त्याचं काही स्पष्टीकरण नाही. आणि एवढं सांगून सुद्धा जेव्हा मिलिंद राजाला समजत नाही, स्पष्टीकरण जे काही आहे समजत नाही, त्यामुळं राजा म्हणते की कृपया करून उदाहरण देऊन परत एकदा सांगा. मग त्या ठिकाणी स्थवीर म्हणतात की जमिनीवर एक वर्तुळ काढले. जे काही स्थवीर आहे त्या स्थवीराने भंतेजीने त्या ठिकाणी एक जमिनीवर वर्तुळ काढलं आणि या वर्तुळाचा शेवट आहे काय असं विचारलं. म्हणजे एक असं गोल रिंगण आकृती काढली जमिनीवर आणि राजा मिलिंद यांना विचारलं की हे जे काही वर्तुळ आहे याचा शेवट कुठं आहे आणि सुरुवात कुठं आहे. आता वर्तुळाची शेवट आणि सुरुवात राहते का? कुठेही राहत नाही. तर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की नाही म्हणते, याचा कुठं म्हणजे शेवटही नाही आणि सुरुवात बी नाही. महाराज भगवंताने अशा जीवनचक्राचा उल्लेख केलेला आहे. चक्षु व त्याचे दृश्य रूप यापासून चक्षु विज्ञान उत्पन्न होते. हे तीनही एकत्र येतात तेव्हा स्पष्ट स्पर्श उत्पन्न होतो आणि स्पर्शापासून वेदना आणि वेदनापासून तृष्णा उत्पन्न होते आणि या तृष्णेपासून पुन्हा चक्षु उत्पन्न होतात. आता या चक्राचा अंत आहे काय? जे चक्षुपासून घडते ते स्रोत, नाक, जीभ, शरीर व मनाबद्दल लागू आहे. आणि याप्रमाणे हे महाराज भूतकाळाचे अंतिम टोक स्पष्ट होत नाही. म्हणजे जे काही आपले काही इंद्रिय असतील तर या इंद्रियामध्ये आता जे बी समजा त्वचा असेल, कान असेल, नाक असेल. आता आपलं नाक आहे, नाकामध्ये समजा कोणाच्या एखाद्या बाजूच्या घरी समजा एखाद्या भाजीला जे काही फोडणी बसते, फोडणी बसल्या बसल्या आपल्याला लगेच या ठिकाणी बसल्या बसल्या ठिकाणी ओळखू येते. कारण आपण नाक सांगते आपल्याला की बरोबर त्या ठिकाणी या भाजीला फोडणी बसलेली आहे. परंतु कोणतं तरी एखादी भाजी झाली हे ओळखणं म्हणजे त्या भाजीचा नेमका स्वाद काय आहे हे नाकाला समजणं, तर हे नाकाला कधी माहीत झालं असेल? आताच माहीत झालं का? आता याच्या अगोदर समजा एखादी गोष्ट अशी आहे की त्या गोष्टीचा कधी आपल्याला वासच आला नाही आणि नेमका त्या समजा गोष्टीचा वास आला, तर नाकानं जरी त्याला वास घेतला तरी आपल्याला समजेल का की नेमकं काचा वास आहे ते? नाही समजणार. परंतु अनुभव आहे, जे काही भूतकाळ आहे, भूतकाळात जे घडते तेच भविष्य काळात घडते. अशा प्रमाणात अगोदर काही ना काहीतरी आपण बघितलेलं असते. आपले डोळे सुद्धा तसेच. किंवा एखाद्या माणसाला समजा काय म्हणतात त्याला, एखाद्या माणसाला नजर नाही आहे, जन्मताच नजर नाही आहे, मग त्यानं फक्त हाताने समजा काही ना काहीतरी बघून चाचून समजा सांगते कसं हे आहे, फलाना आहे, बिस्ताना वगैरे वगैरे सांगते. मग अशा एखाद्या माणसाला सस्स कसं आहे माहीतच नाही आणि त्याच्या हातामध्ये सस्स दिलं की बाबा बघ याला हात लाव आणि असा ससा असते. मग ससा कसा गुबगुबीत असते, त्याचे मुलायम केस असतात, हात त्याच्यामध्ये त्याच्या केसामध्ये टाका वाटतात. असं त्याला दाखवलं, सांगितलं की हे ससा आहे, अशा प्रकारचा ससा आहे. त्या डोळ्यांचं दिसेना. आणि त्यानंतर डबल पुन्हा ते सस बाजूला केलं, एखादा कापूस आणून जर त्याच्या हातामध्ये दिला की बाबा बघ बाबा हे काय आहे आता, तर ते काय म्हणणार आहे? सशासारखं गुबगुबीत आहे म्हणून ते काय म्हणणार आहे? ते ससच आहे म्हणते. तर अशा प्रकारे जे काही अगोदरचा अनुभव असते आपल्याला, अगोदर कधी ना कधी फोडणीचा वास आपण घेतलेला असते आणि आपण बघितलेला असते की ह्या असा वास जे याला आपल्याला हे नेमकं काहाचा आहे. आणि त्याच्यामुळं नंतर ती आपल्याला सवय पडते की हे वास याचा आहे त्याचा आहे आपल्याला ओळखू येते. तर अशाच प्रकारे जे काही भविष्यामध्ये घडते, भूतकाळामध्ये घडलेलं असते तेच आपल्याला ओळखायला येते. आणि यानंतर एवढं सर्व समजून सांगल्याच्या नंतर मिलिंद राजा म्हणते तुम्ही अगदी बरोबर समजावून सांगितलेले आहे. आता यानंतर जे काही आरंभ आहे अशा गोष्टीबद्दल, तर त्याचा शोध कसा लागला. त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते आपण म्हणता की आरंभ कोठे होतो याचा पत्ता नाही, तर हा आरंभ म्हणजे काय. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात की महाराज कोणत्याही वेळेचा भूतकाळ असो तो भूतकाळाचा आरंभ आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट असेल जी आधुक घडून गेलेली आहे, तर ते घडून जे गेली तर तेच त्याचा आरंभ आहे. नेमकं माहित नाही,
कोणता दिवस आहे ते माहित नाही, कोणती तारीख आहे ते माहित नाही, कोणता वर्ष आहे ते माहित नाही, फक्त मागे कधीतरी घडून गेलं एवढंच माहित आहे. आणि यानंतर राजा म्हणते की म्हणते तर कोणत्याच आरंभाचा पत्ता लागत नाही काय? महाराज काहीचा लागतो आणि काहीचा लागत नाही. मग म्हणते कोणाचा पत्ता लागतो व कोणाचा पत्ता लागत नाही ते सांगा. मग नागसेन म्हणतात महाराज पूर्वी जेथे कधीही अविद्या नव्हती अशा आरंभाचा पत्ता लागत नाही. कोणत्याही स्वरूपातील व प्रकारातील वस्तू म्हणजे अविद्या किंवा अज्ञान ही वस्तू पूर्वी कधी नसताना अस्तित्वात येते आणि कोणतीही वस्तू असताना नष्ट होते. अशाच आरंभाचा पत्ता लावता येतो. एकंदरीने आपल्या दृष्टीने पाहता कालप्रवाहाच्या सुरुवातीची अविद्या असल्याने माहिती मिळत नाही, परंतु जन्मापासूनच्या कालखंडातील माहिती उपलब्ध आहे. म्हणून जन्म सुरू झाला की मृत्यूही आला या दृष्टीने माहिती उपलब्ध होते. म्हणजे आपलं जे काही जीवन आहे, आपल्या जीवनाच्या अगोदर कितीतरी जीवन उपलब्ध झाले, कितीतरी माणसं जन्माला आले आणि मृत्यू पावले आपल्या अगोदर कितीतरी, परंतु त्यांचा जे काही अनुभव आहे हे अनुभव आपल्याला समजेल का? नाही समजणार. मग जेव्हा आपण जन्माला येईल त्याच वेळेस तेथून जे काही घटना आहेत हे घटनाचा अनुभव आपल्याला होत राहील आणि त्या घटनेचा अनुभव आपल्याला होत राहिल्यामुळं ते जेव्हा अनुभव झाला तर तेच त्याचा आरंभ आहे, त्याची सुरुवात आहे असं म्हणायचं असते. आणि अशामुळं ज्या ठिकाणी भूतकाळ असते त्या ठिकाणी भविष्यकाळ सुद्धा असते. आणि त्याचप्रमाणे जेव्हा कुठं ना कुठंतरी आपला जन्म होतो त्या ठिकाणी कुठं ना कुठंतरी मृत्यू हा अटळ आहे. मिलिंद राजा म्हणते जी वस्तू पूर्वी कधी नसताना जन्मरूपाने अस्तित्वात येते आणि अस्तित्वात आलेल्याचा नाश होतो, म्हणजे काळाची दोन्ही टोके कापलेली आहेत, तेव्हा कालप्रवाहाचे काय होईल? वाढेल का? म्हणजे माणसाचं फक्त भविष्य म्हणजे माणसाचे जे काही जीवन आहे एवढंच आहे. जेव्हा माणूस जन्माला आला तिथून त्याचं जीवन सुरू झालं, जेथं तो व्यक्ती निधन पावलं, मृत्यू पावला, त्या ठिकाणी त्याचं जीवन संपवलं. त्याच्यामुळं त्याच्या अगोदरचं काही त्याला घेणं देणं नाही आणि त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतरच सुद्धा त्या व्यक्तीला काही घेणं देणं नाही. आणि अशामुळं जे काही गोष्टी असतात हे गोष्टी अस्तित्वामध्ये येतात आणि ते कधी ना कधी नाश पावतात. आणि यामुळं याचे फक्त हे दोनच टोक आहेत, ज्याचा मृत्यू झाला आणि येथून त्याचा जन्म झाला. आणि अशा प्रकारचे जे काही कालप्रवाह आहेत तर या कालप्रवाहाचं काय होईल असं सुद्धा या ठिकाणी मिलिंद राजा विचारते. त्यानंतर महाराज जर दोन्ही टोकास कापले तर वाढीस लागेल. आता या ठिकाणी जे काही नागसेन भंते आहेत तर हे भंते म्हणतात की याचे हे दोन्ही टोक जे सांगताय तुम्ही की जिथं जन्म आहे तिथं जे टोक सुरू होते, जिथं मृत्यू पावले तिथं ते टोक संपते. परंतु अशा प्रकारे हे टोक दोन्ही काठानं जर कापले म्हणजे जे काही जन्म आहे त्या जन्माच्या अगोदरच आपण काही घेतलं नाही, फक्त आपल्या जन्मापासूनच घेतलं, अनुभव आहे जे, आणि जिथं आपण मृत्यू समजा पावला तिथपर्यंतच घेतलं, त्याच्यानंतर सुद्धा आपण जर घेतलं नाही तर यामुळं जे काही टोक आहेत ते टोक मात्र वाढत जातील असं या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. मग मिलिंद राजा म्हणते की भंते मी असे विचारत नाही, जर त्या टोकापासून कालप्रवाह तुटलेला आहे आणि त्याची वाढ होईल का असे मी विचारत आहे. म्हणजे एखादं जे काही जन्म आहे किंवा जे काही मृत्यू आहे यांचा जो काही कालप्रवाह आहे, मृत्यूच्या नंतर कालप्रवाह तुटला आहे समजा कदाचित, तर त्यातून त्याची पुढे वाढ होईल का? आणि त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की होय महाराज, वाढू शकते. म्हणजे नक्की नाही पण वाढू शकते. आता आपण कालच्या भागामध्ये बघितलेलं आहे की जेव्हा मिलिंद राजा नागसेन भंतेला विचारतात की तुमचा पुनर्जन्म होईल का, आणि त्यावर छानसा असं उत्तर नागसेन भंते देतात की जर माझ्या काही इच्छा, जे काही लालसा असेल, जे काही हाव असेल, ही जर अपुरी राहिली तर माझं काय पुढच्या जन्मामध्ये सुद्धा जन्म होईल, म्हणजे पुनर्जन्म होईल. परंतु माझ्या जर इच्छा पूर्ण मावळल्या, कोणत्याही इच्छा बाकी राहिल्या नाही, कोणत्याही गोष्टी माझ्या कराव्याच्या बाकी नाही राहिल्या,
तर मग माझा जन्म पुन्हा पुन्हा कशाला होईल? तर याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नागसेन भंते म्हणतात की जे काही वाढ आहे हे वाढू शकते, आणि त्यानंतर जे काही राजा आहे, राजा म्हणते की असं जे काही आहे हे उपमा देऊन मला सांगलं तर बरं होईल. मग स्थविराने बीज व झाड याचे पुन्हा उदाहरण देऊन पुढे सांगितले की रूप, वेदना, संस्कार आणि विज्ञाने हे 5 स्कंद कालप्रवाहाचे मूळ बीज होत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा नागसेन भंतेने तेच उदाहरण सांगितलं की कोणतरी एखादं बी लावलं, त्याच्यापासून झाड तयार झालं, झाडापासून पुन्हा बिया खूप आल्या, परत ते बिया झाडावर जमिनीवर पडल्या आणि परत त्याचे अनेक झाडं फुटत राहिले. हे कालचक्र सुरू राहिलं. आणि अशामुळे जर असं हे कालचक्र जर सुरू राहिलं तर त्या माणसाच्या कुठं त्या झाडाचा कुठं शेवट होईल का? होणारच नाही. कारण ते असे झाड वाढत राहतील, मग त्याचा शेवट होणारच नाही. आणि अशाच प्रकारे चांगल्याच्या नंतर जे काही कालप्रवाह आहे हे कालप्रवाह सुद्धा अशा प्रकारचं बीज आहे असे नागसेन भंते म्हणतात. आणि त्यानंतर मिलिंद राजा म्हणते की भंते आपण बरोबर समजावून सांगितलेले आहे. यानंतर संस्काराची उत्पत्ती व त्यापासून सुटका. या ठिकाणी राजा मिलिंद म्हणतात की भंते उत्पन्न होणारे असेही संस्कार आहेत काय? म्हणजे काही संस्कार हे चालत आलेले असतात की माझ्या पिढीनं काय केलं, माझ्या आई वडिलांना काय केलं, मग ते संस्कार माझ्यावर पडतात. परंतु या ठिकाणी राजा काय विचारते की हे संस्कार हे नेमकं असे कधी कधी उत्पन्न होतात काय? म्हणजे ते पिढी जात चालत आलेले नाहीत. म्हणजे माझ्या आई वडिलांना काय केलं याची गरज नाही आहे, परंतु आता माझ्यावर काहीतरी वेगळे संस्कार जे पडले ते माझ्या आई वडिलांचे नाहीत, कोणत्या पिढीचे नाहीत ना कोणाचे नाहीत. तर असे काही जे आहेत अशा प्रकारचे संस्कार उत्पन्न होतात का? आणि त्यानंतर भंते म्हणतात की होय महाराज. ते कोणते बरे? महाराज, चक्षु व रूप यापासून चक्षु विज्ञान उत्पन्न होते, चक्षु विज्ञानापासून स्पर्श होतो, स्पर्शामुळे वेदना होतात, वेदना आहेत तेथे तृष्णा आली आणि तृष्णेपासून उपादान होते, उपादानापासून भव, भवापासून जन्म होतो आणि जन्म झाला तेथे म्हातारपण, मृत्यू, शोक, रडणे, भुंकणे, नैराश्य आणि यातना होतात. आणि याप्रमाणे केवळ दुःखच वाढत राहते. म्हणजे ज्या ठिकाणी संस्कार जे आहेत तर हे संस्कार उत्पन्न होतात त्या ठिकाणी मात्र दुःख वाढत राहते. त्याच्यामध्ये जे काही उदाहरण सांगितलेलं आहे की अशा प्रकारचं जे काही चक्षु असेल, चक्षु जे काही रूप असेल, म्हणजे आपलं जे काही आपलं काही जे रूप असेल, काया असेल, तर हे जे काही आहे तर हे चक्षु विज्ञानामुळं, म्हणजे जे काही विज्ञान असते या विज्ञानापासून हे निर्माण होते. आणि याच्यामुळं जे काही स्पर्श असते ते स्पर्श सुद्धा होते. आपल्या जे काही 5 इंद्रिय आहेत त्या 5 इंद्रियांना कोणत्याही इंद्रियांना आपल्याला प्रत्येक घटना कळत असतात. आणि अशामुळं हे स्पर्श झालं की वेदना निर्माण होतात. आता जर आपल्या शरीराला स्पर्श होत राहिला तर याच्यामध्ये एखादी वाईट समजा एखादा काटापिटा आपल्या अंगाला लागला त्याच्यातून वेदना निर्माण होणारच, बरोबर आहे. बरं एखादी चांगली बी वस्तू असेल कोणती, ते बी आपल्या शरीराला लागली त्याच्यापासूनही वेदना निर्माण होणारच. म्हणजे केसा वेदना जथं भगवान बुद्ध सांगतात की ज्या ठिकाणी चांगल्या वेदना असतील, वाईट वेदना असतील, कोणतीही वेदना आपल्या मनामध्ये जर निर्माण झाली तर त्यातून दुःखच निर्माण होते. त्यामुळं जे काही वेदना कशीही असो त्याचा आपण कोणत्याही प्रकारे चांगली आहे किंवा वाईट आहे असं कोणतंही आपल्या मनामध्ये आणायचं नाही. जे आहे ते आहे. भगवान बुद्धांना आपण बघितलेलं आहे, भगवान बुद्धांना हे सांगितलेलं आहे की आपल्या डोळ्याच्या समोर एखादी वस्तू दिसत आहे तर ती फक्त एक वस्तू आहे, परंतु तिला चांगलं आहे किंवा वाईट असं म्हणायचं नाही. चांगलं आहे तर मला पाहिजे म्हणून वेदना सुरू झाली, वाईट आहे तर मग मला नको होती, मला चांगली वाटणं आली म्हणून वेदना सुरू झाली. याच्यामुळं जे काही आहे ते सर्व काही वेदना आहे असं या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळं वेदना आल्यामुळं तृष्णा आली आणि तृष्णेपासून उपादान होते, उपादानापासून भव निर्माण होते आणि भवापासून जन्म होतो. आणि अशाप्रमाणे
जेव्हा जन्म होतो तर त्याच्यानंतर त्या जन्मामध्ये जे काही म्हातारपण येईल, मृत्यू होईल, मग मृत्यू झाल्याच्या नंतर जे काही आपले जवळचे असतात, घेणं देणं काहीच नसते, जाणारा जातो, राहणारा राहतो, परंतु त्या ठिकाणी दुःख मात्र होतात. आता दुःख होण्याचे कारण वेगवेगळे असतात. कुठं कुठं बघता काहीतरी प्रॉपर्टी असते, त्या प्रॉपर्टीसाठी दुःख होते की प्रॉपर्टी आमच्या नावावर केलीच नाही, तसाच निघून गेला, मग दुःख सुरू झालं. कोणी कोणी म्हणते मग माझ्या बापानं काही कमावलंच नाही यांच्यासाठी, म्हणून दुःख निर्माण होते. पण दुःख कोणत्याही बाजूने दुःख निर्माण होते म्हणजे होते. यासाठी हे जे काही वेदना आहेत किंवा जे काही संस्कार आहेत, हे संस्कार कोणत्याही प्रकारे त्या संस्काराचं आपण कोणती म्हणजे हेच केलं नाही पाहिजे, समजा की चांगला आहे किंवा वाईट आहे अशा प्रकारे कोणतेही वर्गीकरण केलं नाही पाहिजे. यानंतर भंते म्हणतात की महाराज, जेथे चक्षु व रूप नाही तेथे चक्षु विज्ञान नाही. चक्षु विज्ञान नसल्यामुळे चक्षु स्पर्श नाश पावतो आणि यामुळे वेदना, तृष्णा, उपादान, भव, जन्म व जन्म चुकल्याने म्हातारपण, मृत्यू, शोक, रडणे, ओरडणे, दुःख, नैराश्य व यातना नाश पावतात आणि याप्रमाणे समस्त दुःख प्रवाहाचा शेवट होतो. आणि हे सांगितल्याच्या नंतर नागसेन राजा मिलिंद राजा म्हणते की बरोबर आहे म्हणते. यानंतर ज्याचे अस्तित्व पूर्वापार चालत आलेले आहे त्याच वस्तू उत्पन्न होतात. म्हणजे या ठिकाणी म्हणजे नवीन एखादी कोणती वस्तू घडतच नाही. जसं झाड आहे एखादं, ज्या झाडाची बीज समजा आपल्या जगामध्ये नाही कोणती, मग ते झाड निर्माण होईल का? होणार नाही. मग कोणतं झाड निर्माण होईल? ते अगोदर झाड निर्माण असलेलं पाहिजे, तेव्हा त्याचं ती बी तयार होईल आणि त्याच्यापासून मग दुसरं झाड तयार होईल. अशा प्रमाणे या ठिकाणी सांगितले जाते. तर यामध्ये सर्वात प्रथम राजा मिलिंद म्हणते की म्हणते याचे पूर्वी कधी अस्तित्व नसतानाही निर्माण होणारे संस्कार आहेत काय? आणि त्यानंतर भंते म्हणतात की नाही महाराज, ज्याचे पूर्वी अस्तित्व नाही असे कोणतेही संस्कार निर्माण होत नाहीत. ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वीपासून चालत आलेला आहे ते संस्कार जन्मास येतात. म्हणजे जे काही अगोदर काही अस्तित्व आहे एखाद्या वस्तूचं, अशाच वस्तू पुढे जन्माला येतात. आणि त्यानंतर राजा म्हणते की कृपया करून उदाहरण देऊन समजून सांगावे. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज, आपण ज्या राजवाड्यात बसता तो एकाएकीच तयार झाला आहे काय? म्हणजे राजाचे जे काही खूप मोठा राजवाडा आहे, हा राजवाडा एकाएकी तयार झाला का? नाही झाला. त्या काळी तर कोणत्या मशीन नव्हत्या, कोणते ते काही बुलडोजर नव्हते, कोणते ट्रॅक्टर नव्हते ना, कोणते वाहन नव्हते. मग त्या माणसाने एक एक टोपले घेऊन तिथं ते काहीतरी मातोडा वगैरे म्हणा तसं टाकला असेल, तर असं एक एक टोपलं जर मातोडा घेऊन टाकलं तर ते राजवाडा बनण्यासाठी कितीतरी वर्ष लागली असती. मग या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते कोणतीही वस्तू अशी आकस्मिकपणे तयार होत नाही. राजवाड्याला लावलेल्या लाकडी खिडक्या, दरवाजे, स्तंभ इत्यादीची वाढ जंगलात झाली. विटा व कौले मातीच्या रूपाने जमिनीत होते आणि असंख्य स्त्री पुरुष मजुरांनी कष्ट केले व घाम गाळला, तेव्हाच क्रमाक्रमाने हा राजवाडा उभारण्यात आला. यावरून हे सिद्ध होते की त्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलेला आहे. त्याच वस्तू परिवर्तन स्वरूपात जन्मास येतात, हेच खरे आहे. म्हणजे दिसायला जे काही राजाचा फक्त एक राजवाडा आहे, पण ते राजवाडा दिसायला तसा जन्माला आला का? नाही आला. मग कुठून तरी लोकांना समजा दगड आणले, मातोडा आणला, त्याला काही खिडक्या बनवल्या, ते झाड जे काही जंगलातले झाडं आहेत ते झाडं तोडून त्या लाकडाच्या खिडक्या बनवल्या. तर असे अलग अलग पदार्थ घेऊन, जे अलग अलग वस्तू घेऊन हे सर्व लोक घेऊन आले, त्याला एका जागी जमा केलं आणि जमा केल्याच्या नंतर तिथं राजवाडा तयार झाला. म्हणजे ज्याप्रमाणे भगवान बुद्ध सांगतात की पुनर्जन्म आहे, परंतु पुनर्जन्म कोणाचा आहे? माणसाचा पुनर्जन्म होत नाही. मग जे काही पंचधातू असतात, ज्या धातूपासून आपलं शरीर बनते, तर त्याचा पुनर्जन्म होते. आणि याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा नागसेन भंते सांगतात की जे वस्तू अगोदर काही अस्तित्वात असतात, तर त्या वस्तूपासून अलग एखादी वस्तू तयार होते आणि त्या ठिकाणी म्हणजे मोठीच्या मोठी सुद्धा वस्तू तयार होते. परंतु एखाद्या वस्तू अस्तित्वातच नाही अशा वस्तूपासून कोणतीही वस्तू निर्माण होत नाही.
महाराज याचप्रमाणे कोणत्याही संस्काराची निर्मिती त्यांच्या पूर्वापार चालत असलेल्या अस्तित्वाच्या प्रवाहावर अवलंबून आहे. जे संस्कार जन्मात येतात त्यांच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वीपासूनच चालत येणारा आहे. आणि एवढं सांगून सुद्धा जेव्हा हे राजाला स्पष्टीकरण समजत नाही तेव्हा राजा म्हणते कृपा करून दुसरे उदाहरण देऊन समजून सांगा. मग नाक्षभंते म्हणतात की महाराज जमिनीत अंकुर येऊन सर्व झाडाची क्रमाक्रमाने वाढ होऊन ती मोठी होतात आणि फुलतात व फळतात. याप्रमाणे ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आला आहे त्याच वस्तू उत्पन्न होऊन विकसित होतात. या ठिकाणी सुद्धा नाक्षभंते म्हणतात की एखादं बी असेल त्या बियापासून झाड तयार होते, झाडापासून पुन्हा बी तयार होते आणि असं हे काही परंपरा चालू असते. आणि एवढं सांगून सुद्धा राजाला आणखी समजून पूर्ण स्पष्टीकरण होत नाही. त्यामुळे राजा म्हणते की कृपया करून पुन्हा एखादं उदाहरण देऊन समजून सांगा. मग नाक्षभंते म्हणतात की महाराज एक कुंभार जमिनीतून माती खोदून तीवर अनेक संस्कार घडवितो तेव्हा कुठे मडके आकारास येते आणि त्याच्या स्थितीचा प्रवाह मातीपासून चालत आलेला आहे. म्हणजे एखादा कुंभार जो आहे हा मडकं बनवतो तर ते डायरेक्ट मडकच बनवतो का? एखादं मडकं तयार होते का डायरेक्ट? नाही होते. त्याच्यासाठी अगोदर त्याला क्रिया करावं लागतात. कुठून तरी एखादी माती खदून आणावं लागते, त्याच्यानंतर ते पाणी टाकावं लागते, त्यानंतर पुढे त्याला मिरवावं लागते, त्याला तुडवावं लागते, एकजीव करावं लागते. एकजीव केल्याच्या नंतर ते काही त्यांचं ते चाक असते त्या चाकावर ठेवावं लागते आणि तेव्हा कुठं मडकं तयार होते. याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे संस्कार नाहीत, त्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलेला आहे. त्याच वस्तू ती उत्पन्न होऊन उत्क्रांतीची सीमा गाठतात. आणि एवढं सांगून सुद्धा जेव्हा राजाला समजत नाही तर राजा परत म्हणते की पुन्हा आणखी एखादं उदाहरण देऊन मला समजून सांगावं. मग नाक्षभंते म्हणतात की महाराज विण्याला जर पत्र, चामडे, पोकळी, काठ, दांडा, गळा तर किंवा खुंट्या यापैकी एक सुद्धा नसेल आणि कोणी वादकही नसेल तर त्यातून संगीत निर्माण होईल का? म्हणजे जो काही एखादा तबला असेल किंवा जे काही पेटी असेल तर ही पेटी डायरेक्ट जन्माला आलेली आहे का? किंवा आपलं गाणं सुरू केलं असलं त्यानं काही ना काही संगीत सुरू केलेलं आहे असं होते का? नाही होत. मग याच्यासाठी जे काही आता ती पेटी असते बघा, गाणे म्हणायची, संगीत काढायची पेटी असते, तर त्या पेटीला लाकडाचं काहीतरी समजा कव्हर करावं लागते, त्याच्यानंतर त्याला काही पडदे करावे लागतात, त्याच्यानंतर त्याच्यावर तार लावावं लागते, त्याच्यानंतर एखादा माणूस तिथं बसून त्याच्या ती पूर्ण पेटी हलवावी लागते, त्याच्यातून फुंकार बाहेर आला, आवाज म्हणजे काही हवा जे बाहेर सोडते त्याच्यामुळे ते आवाज उत्पन्न होते, असा आवाज उत्पन्न करावा लागल तेव्हा त्याच्यातून कुठं संगीत निघते. आता डायरेक्ट त्या माणसाला त्या पेटीला हातच नाही लावला त्याच्यातून संगीत बाहेर निघेल का? निघणारच नाही. तर अशा प्रमाणे या ठिकाणी नाक्षभंते समजून सांगतात. तर आणि असे म्हणतात की अशा एखाद्या पेटीतून किंवा याच्यामधून संगीत निर्माण होईल का? मग राजा म्हणते की म्हणते मुळीच नाही. आणि जर या सर्व वस्तू असतील तर म्हणजे या संगीत निर्माण करायच्या सर्व जर वस्तू समजा आपण गोळ्या केलेल्या असेल तर मग संगीत निघणार की नाही असे नाक्षभंते म्हणतात. मग म्हणते मग तर संगीत अवश्य निर्माण होईल. राजा म्हणते की नक्की तसं मग असलं तर संगीत निर्माण होते. महाराज याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाहीत. ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलेला आहे त्या संस्कार वस्तूची उत्पन्न होऊन उत्क्रांतीची सीमा गाठतात. आणि एवढं सांगून सुद्धा जेव्हा राजाला परत एकदा समजत नाही म्हणून राजा परत म्हणते की कृपया करून आणखी एखादं उदाहरण देऊन समजून सांगा. महाराज बासाची छिद्रे असलेली काम, रुळाखाली काठी ओढण्याची दोरी, कापूस, कापडाचा लहान तुकडा आणि अग्नी उत्पन्न करणारा कोणी मनुष्य नसेल तर अग्नी उत्पन्न होऊ शकेल काय? म्हणजे पहिल्या काळामध्ये जे काही ते कापसाचे जे काही काय म्हणतात त्याला एक लगदे समजा बोळे असतात तर ते घेऊन त्याच्यानंतर ते पुन्हा ते दगडावर ठिणगी हे दगडावर दगड मारत गेले, गारगुटीवर गारगुटी मारत गेली, तर अशामधून ठिणगी उत्पन्न होत गेली. ते ठिणगी याने त्या कापसावर पकडायचे आणि त्याच्यापासून जाळ मोठा तयार होत गेला. तर मग या ठिकाणी नाक्षभंते म्हणतात की जाळ हा अशा प्रकारे एकदम एकाएकीच होते का? तयार होत नाही. मग त्यासाठी आपल्याला कापूस जमा करावा लागतो, गारगोट्या जमा कराव्या लागतात, ते एकूण एकावर मारावे लागतात, त्याच्यानंतर ते त्याची ठिणगी जी आहे ती ठिणगी त्या कापसाला लावावी लागते, तेव्हा कुठं
आग निर्माण होते. तर अशा प्रमाणे त्या ठिकाणी आग उत्पन्न होऊ शकेल काय असं विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की नाही बनते. आणि जर ह्या सर्व वस्तू असतील तर म्हणजे गारगोटी आहे, कापूस आहे, सर्वच काही आहे, 2 गारगोटी आहे, आपला हात बी आहे तर हातात धरण्यासाठी सर्व काही जर असेल तर मात्र त्या ठिकाणी आग निर्माण होईल की नाही असं विचारल्यावर राजा म्हणते की बनते, तेव्हा तर अवश्य अग्नी उत्पन्न होईल. महाराज याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाहीत, त्यांच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलेला आहे आणि त्याच वस्तू उत्पन्न होऊन विकास पावतात. असं या ठिकाणी म्हणजे जे अगोदरचे काही भले त्यांचं विघटन असेल, वेगवेगळ्या वस्तू असतील, पण ते वेगवेगळ्या वस्तू हे एका जागी करून त्याची काहीतरी एखादी वस्तू आपण तयार करतो किंवा एखादी तयार वस्तू होते असं हे नाक्षरबंदी म्हणतात. परंतु एवढं सांगण्याच्या नंतरही राजाला याचं स्पष्टीकरण हे समजत नाही, म्हणून राजा परत म्हणते की आणखी एखादं उदाहरण देऊन स्पष्टीकरण करून सांगा. मग नाक्षरबंदी म्हणतात की महाराज अग्नी उत्पन्न करणारा सूर्यकाच नसेल, सूर्यप्रकाश असेल आणि वाळलेली जळाऊ कांडी नसेल तर अग्नी उत्पन्न होईल काय. म्हणजे पहिल्या काळामध्ये बघा ते काच होते, ते काच असं सूर्याच्या समोर धरले आणि त्याच्या खाली समजा काही कापूस म्हणा लाकूड जर आपण ठेवलं तर त्या काचामुळं प्रकाश जे काही असते ना, लाईट समजा आपल्या सूर्याचा प्रकाश जे असते हा प्रकाश एकजीव होता खाली आणि त्याच्यापासून आग लागत गेली काचामधून. बरेच लावत गेले बघा पहिले. तर अशा प्रकारचं काच नसेल, लाकूड नसेल आणि सूर्याचा प्रकाश सुद्धा नसेल आणि त्या काच पकडण्यासाठी आपले हात सुद्धा नसतील तर आग लागेल का. आणि यावर राजा म्हणते की नाही बनते. आणि सर्व वस्तू जर उपलब्ध असल्यास म्हणजे हे सर्व काही वस्तू अशा तर आग लागेल की नाही तर राजा म्हणते नक्कीच आग उत्पन्न होईल. महाराज अगदी याप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे कोणतेही संस्कार नाही, त्यांच्या अस्तित्वाचा प्रवाह हा पूर्वापार चालत आलेला आहे आणि त्या संस्कार वस्तूची उत्पत्ती होऊन ते विकसित होतात. आणि एवढं सांगून सुद्धा जेव्हा राजाला आणखी परत समजत नाही, म्हणून राजा म्हणते की परत एक उदाहरण देऊन समजून सांगा. मग नाक्षरबंदी म्हणतात महाराज जर आरसा नसेल, प्रकाश नसेल आणि त्यापुढे मुख नसेल तर प्रतिबिंब दिसेल का. आता समजा आरसा आहे पण त्या ठिकाणी अंधार आहे, लाईटच नाही, तरी तिथं आपलं प्रतिबिंब दिसेल का. नाही दिसणार. उजेड आहे पण तिथं आरसा नाही तरी आपलं प्रतिबिंब दिसेल का. बरं तिथं आरसा बी आहे आणि उजेड बी आहे पण आपण चेहरा त्याच्या समोर नाही केला तरी आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसेल का. नाही दिसेल. मग असंच या ठिकाणी विचारतात. मग राजा म्हणते की नाही बनते. आणि जर ह्या सर्व वस्तू असल्यास तर म्हणजे तिथं आरसा बी आहे, प्रकाश बी आहे, आपण तोंड बी त्याच्या आरशाच्या समोर केलेलं आहे, असं जर केलेलं असेल तर त्या आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसेल की नाही. मग त्यानंतर राजा म्हणते की निश्चितपणे प्रतिबिंब दिसू शकेल. मग महाराज बरोबर याच उदाहरणाप्रमाणे शून्यातून उत्पन्न होणारे असे कोणतेही संस्कार नाहीत, ज्याच्या अस्तित्वाचा प्रवाह पूर्वापार चालत आलेला आहे, त्या संस्कार मूर्तीची वस्तूची निर्मिती होते. आणि हे सर्व सांगण्याच्या नंतर राजाला सर्व काही समजते आणि राजा म्हणते की बनते आपण माझ्या मनातील शंका एकदमच मिटवून टाकली आहे. यानंतर आमच्यात आत्मा नाही या संदर्भातला काही प्रश्न आहे. हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. राजा म्हणते की बनते आत्मा म्हणून जागणारा असा कोणी आहे का. म्हणजे जो काही आत्मा आहे हा आत्मा म्हणून जाणणारा कोणी आहे काय. आणि त्या ठिकाणी नाक्षरबंदी म्हणतात महाराज हा जाणणारा कोण. म्हणते ज्याप्रमाणे आम्ही येथे राजवाड्यात बसून इच्छेनुसार पूर्व, पश्चिम, उत्तर किंवा दक्षिण इत्यादी बाजूच्या खिडक्यामधून बाहेरचे दृश्य पाहू शकतो, त्याचप्रमाणे मनुष्याच्या शरीरात राहून डोळ्याद्वारे रूप पाहतो, कानाद्वारे शब्द ऐकतो, नाकाद्वारे सुगंधाचा उपभोग घेतो, जिभेद्वारे आस्वाद घेतो, कातडीद्वारे स्पर्शाचा उपयोग घेतो आणि मनाद्वारे अनुभव घेतो, असा जाणणारा तो आत्मा हे आत्मा आहे काय. आणि त्यानंतर नाक्षरबंदी म्हणतात की महाराज पाच दरवाजे कोणते ते मी सांगेल तेव्हा आपण शांत चित्ताने ऐका. आता या ठिकाणी जे राजाने विचारलेलं आहे की ज्या काही 4 बाजू आहे आणि आपल्या घराला 4 बाजूच्या खिडक्या असतील तर आपण 4ही बाजूला त्या खिडक्यातून बाहेरचं जे काही दृश्य आहे तर हे दृश्य बघतो हे असं म्हणतात. आणि त्यामुळं जे काही अनुभव आहे
काही आत्मा आहे हे सुद्धा असं बघते का, असं त्या ठिकाणी राजा विचारते. आणि यावर स्थविर म्हणतात की मी 5 प्रकारचे दरवाजे सांगतो, तर ते तुम्ही शांत चित्तानं ऐका. आणि त्यानंतर स्थविर म्हणतात की महाराज, आपण या राजवाड्यात बसून पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण कोणत्याही खिडकीतून बाहेरील दृश्य पाहू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या शरीरातील वास्तव्य करून बसलेला जीव डोळे, कान इत्यादी सर्व इंद्रियाद्वारे रूप पाहण्याची, शब्द ऐकण्याची, सुगंध घेण्याची, रसाचा आस्वाद घेण्याची आणि स्पर्श करण्याची म्हणजे डोळ्याने पाहण्याची किंवा कानाने ऐकण्याची, ऐकून कोणत्याही इंद्रियाने कोणतेही कार्य करण्याची शिकस्त करीत असला पाहिजे. आणि एवढे सामर्थ्य तर त्यात असावे. आणि या ठिकाणी हे स्थविर काय म्हणतात की 5 प्रकारचे असे काही दरवाजे आहेत की ज्या ठिकाणी त्या दरवाजातून बघितल्याच्या नंतर जे काही सौंदर्य आहे, जे काही निसर्ग आहे, हा निसर्ग आपल्याला दिसतो. म्हणजे आपल्या डोळ्यानं मन बघतो, आपल्या कानानं मन ऐकतो, आपल्या नाकानं जे काही चव असेल, समजा ते वास असेल ते वास मन घेतो किंवा जिभेने चव घेतो. आणि जे काही त्वचा आहे या त्वचेनं स्पर्शाचा आनंद घेतो. अशा प्रकारचे जे काही 5 दरवाजे आहेत हे या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि विचारले, सांगितल्यानंतर विचारलं की एवढे सामर्थ्य त्यास असायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी राजा म्हणते की असे कोणतेच सामर्थ्य त्यात नाही. म्हणजे या डोळ्याला जे काही बघण्याचं सामर्थ्य आहे, तर हे डोळा आपण होऊन बघू शकते का? नाही बघू शकत. अगर डोळ्याला समजा समोरचं काही जर बघितलं असतं तर एखादा माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा त्या डोळ्याने बघत राहिला असतं समोरचं, पण बघते का? नाही बघत. तर अशाप्रमाणे या ठिकाणी राजा म्हणते की नाही, त्यामध्ये कोणतंही सामर्थ्य नाही. आणि महाराज यावरून आपल्या प्रथम बोलण्याच्या नंतर बोलण्याशी व नंतर बोलण्याच्या प्रथम बोललेल्या वाक्याशी मुळीच तारतम्य जुळत नाही. आणि यामुळं नागशेन म्हणतात की जे काही तुम्ही अगोदर जे काही बोललेले आहात आणि जे काही नंतर बोललेले आहात, तर याचा कुठेही तारतम्य लागत नाही, असं त्या ठिकाणी सांगतात. मग महाराज या सर्व खिडक्या उघडल्या असता तिथे बसल्या बसल्या बाहेरील सर्व दृश्य म्हणजे ती झाडे, ती घरे, ती महाल पाहू शकतो. त्याचप्रमाणे आमच्या शरीरात बसणारा आत्मा डोळेरूपी खिडकी उघडली असता म्हणजे डोळे एकदम काढून टाकले असता बाहेरील आकाश अधिक चांगल्या प्रकारे पाहू शकेल का? मग या ठिकाणी जे काही राजा विचारते, समजा जे काही आपल्या मनाचे डोळे आहेत त्या डोळ्याने ते बघू शकते. मग या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो, नागशेन म्हणतात की समजा हे डोळे जे आहेत हे डोळे काढून जर ठेवले बाहेर, तर बाहेर काढून ठेवल्यानंतर ते डोळे काही बघल का? जर समजा बघण्याची जे काही दृष्टी आहे, बघण्याची जे काही कला आहे किंवा बघण्याची काही शक्ती आहे ही जर त्या डोळ्यामध्येच असती तर आपल्या शरीरामधून डोळे बाजूला करून ठेवले असते तरीही त्यानं ते बाहेरचं शरीर जे काही वातावरण आहे बघितलेलं असतं, पण तो बघते का? नाही बघत. याचा अर्थ जे काही डोळे आहेत या डोळ्याला पाहण्याचं काही नाही आहे, ते फक्त एरी आरशासारखं आहे. बघणार मात्र आपलं मनच आहे, आपलं मनच बघते. त्याप्रमाणे कान, नाक, जीभ आणि त्वचारूपी सर्व खिडक्या एकदम उघडल्या असता आवाज ऐकण्याचे, सुगंध येण्याचे, रसाचा आस्वाद घेण्याचे आणि स्पर्श करण्याचे कार्य शरीराबाहेर येऊन अधिक चांगल्या प्रमाणे करीत असेल. कारण या राजवाड्याबाहेर अगदी खुल्या जागेत उभे राहून आपण बाहेरील सर्व दृश्य अधिक सुस्पष्टपणे पाहतो की नाही. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागशेन म्हणते की अशाप्रमाणे एकदम जर ते काही खिडक्या असतील आपल्या मनाने ते खिडक्या उघडल्या आणि बाहेरचा जे काही आस्वाद आहे तो आस्वाद घेतला आणि या राजवाड्या बाहेर अगदी खुल्या जागेत उभं राहून जर बाहेर सर्व दृश्य अधिक स्पष्टपणे पाहतो की नाही असं त्या ठिकाणी विचारते. तेव्हा महाराज मिलिंद म्हणतात की नाही, म्हणते जीवा आत्माकडून हे होणं शक्य नाही आहे. म्हणजे अशाप्रमाणे जे काही आपली जीभ बाहेर काढून ठेवली, आपले कान बाहेर काढून ठेवले, आपण नाक बाहेर काढून ठेवलं, डोळे काढून ठेवली बाहेर, तर तो बाहेरचा काही आनंद घेतो काय? तर यावर मिलिंद राजा म्हणते की नाही, असं होणं शक्य नाही आहे. आत्मा असं काही बघू शकत नाही. मग महाराज तर मग आपल्या प्रथम बोललेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा पहिल्या कथनाशी तीळ मात्र संदर्भ जुळत नाही.
महाराज समजा आपला हा एक दिन नामक सेनापती बाहेर जाऊन दरवाजापाशी जर उभा राहिला तर त्याची जाणीव आपणास होणार नाही काय? म्हणजे तुमचा एखादा जे काही द्वारपाल असेल, जेव्हा सैनिक असेल राजाचा, तर तो बाहेरच्या दरवाजापाशी जाऊन जर उभा टाकला तर त्याची जाणीव आपल्याला होईल का की तो त्या ठिकाणी दरवाजापाशी जाऊन उभा टाकलेला आहे? आणि या ठिकाणी राजा म्हणते की होय, म्हणते आवश्यक होईल. मग महाराज याप्रमाणे जिभेवर ठेवलेल्या बाहेरील वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, तिखटपणा, कडूपणा आणि गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही? आणि अशाप्रमाणे जेव्हा ते डोळे आपल्याला लागूनच असतात त्याच वेळेस त्या डोळ्याला आपलं जे काही चव घेण्याच्या जिभेला समजा जर खारटपणा किंवा आंबटपणा अशाची जे काही टेस्ट आहे किंवा जे काही गोडपणा आहे याची जाणीव होईल की नाही असं ते त्या ठिकाणी विचारतात. आणि त्यावर राजा म्हणते की होय, नक्कीच होईल. तद्वतच त्या रसाची चव तोंडातून पोटात गेली तर त्या वस्तूचा स्वाद म्हणजे खारटपणा, आंबटपणा, कडूपणा व गोडपणा इत्यादीची जाणीव आपल्यामधील आत्म्यास होईल की नाही? आता या ठिकाणी काय म्हणतात की समजा आपण एखादं जर काही वस्तू खाल्ली आणि वस्तू खाल्ल्याच्या नंतर आपल्या जिभेला जे काही वस्तू आहे ती एखादी खारट लागली किंवा गोड लागली किंवा कडू लागली असेल किंवा कशा प्रकारची लागली असेल आणि जिभेला लागल्याच्या नंतर ती आपण गिळल्याच्या नंतर आपल्या शरीराला लागते का? नाही लागत. परंतु आपला जे काही आत्मा आहे या आत्म्याला मात्र कळते, कारण तर आपल्या जिभेने त्याला सांगितलं आहे. आपल्या जिभेमुळे त्या आत्म्याला कळते की नक्कीच ही जी काही वस्तू आहे आपण खाल्लेली ती वस्तू खारट आहे किंवा आंबट आहे जे का गोड आहे अशा प्रमाणे कळते. आणि अशाप्रमाणे हे जे काही मधात गेलेली वस्तू आहे तर ही मधात गेलेली वस्तू आत्म्यास याचं जे काही जाणीव आहे हे जाणीव होईल की नाही असं त्या ठिकाणी भंते विचारतात. आणि राजा म्हणते नाही, म्हणते या चवीची जाणीव त्याच मुळीच होणार नाही. म्हणजे आत्मा पोटात गेल्याच्या नंतर पोटाला जाणीव होते का त्याची? पोटाला आपल्याला लागते का ते खरट आहे? म्हणते पोट म्हणते काय खाणे बरं खरट आहे की गोड आहे की आंबट आहे? फक्त जीभ म्हणते. आणि जिभेपासून पलीकडे अन्न गेलं की विषय संपला. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की नाही, अशा प्रकारची कोणतीही चव नंतर निर्माण होणार नाही. मग महाराज तर मग आपल्या प्रथम बोललेल्या कथनाचा व नंतरच्या कथनाशी किंवा नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मुळीच मेळ बसत नाही. महाराज समजा एखाद्या माणसाने 100 घागरीमधून मागून आणल्या 100 घागरीमध्ये मध मागून आणला, रांजणात भरून ठेवला आणि यानंतर दुसऱ्या एका मनुष्याने तोंड चांगले घट्ट बांधून त्यास त्या रांजणात सोडले, तर तो मनुष्य आपणास ज्या पदार्थाने भरलेल्या रांजणात सोडले त्या पदार्थाची चव गोड आहे की नाही हे तो सांगू शकेल काय? आता या ठिकाणी नागसेन भंते काय म्हणतात की एक मोठा रांजण आहे तिच्यामध्ये आपण मध भरून ठेवलेला आहे आणि त्यानंतर एका माणसाचे एक माणूस आहे त्या माणसाचं तोंड आपण घट्ट बांधलेलं आहे, म्हणजे त्याच्या तोंडामध्ये काहीही जाणार नाही, मध वगैरे जाणार नाही असं घट्ट बांधलेलं आहे आणि त्या माणसाला त्या रांजणामध्ये सोडलेलं आहे. मग अशा सोडलेल्या माणसाला तिथली जे काही चव आहे हे चव त्या आत्म्याला लागेल का किंवा त्या माणसाला लागेल का असं त्या ठिकाणी नागसेन भंते विचारते. आणि राजा म्हणते की नाही, म्हणते याची त्यास जाणीव होणार नाही. मग ते का बरे? कारण मध त्या माणसाच्या तोंडात गेलाच तर नाही तेव्हा त्या जाणीव व्हावी ती कशी? म्हणजे त्या माणसाचं तोंड घट्ट बांधलेलं आहे, मग त्याच्या तोंडामध्ये समजा ते मध गेलाच नाही तर मग त्याला चव काय कळणार आहे? मग महाराज तर मग आपण प्रथम केलेल्या कथनाचा नंतरच्या कथनाशी व नंतर केलेल्या कथनाचा प्रथम केलेल्या कथनाशी मेळ बसत नाही. म्हणजे जे काही मिलिंद राजाने सांगितलं होतं की जे काही आत्मा आहे हा आत्मा सुद्धा जे काही आपल्या मनाच्या खिडक्या असतील, आपले जे काही आपल्या डोळ्यांना असेल, आपल्या सगळं काही बघतो, चव घेतो, सगळं काही करतो असं जे सांगतो तर हे साफ खोटं आहे असं त्या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात. भंते आपणासारख्या वादपटू पंडिताशी वादविवाद करण्यास मी असमर्थ आहे, तेव्हा यातील खरी बाब काय आहे ते आपण कृपा करून सांगावे. मग यावर स्थवीर म्हणाले, महाराज चक्षु व रूप यांच्या संयोगाने चक्षु विज्ञान उत्पन्न होते, त्यानंतर स्पर्शे, संवेदना, संज्ञा, चेतना आणि एकाग्रता
एका मागे एक उत्पन्न होतात आणि दुसऱ्या इंद्रिय संबंधाने सुद्धा तसेच घडते. एक उद्भवले की त्या मागोमाग दुसरे अशी कारण व परिणामाची साखळी चालत असते आणि यात ज्ञाता असलेला आत्मा असण्याचे काहीही कारण नाही. म्हणजे जे काही एखादी डोळ्यानं आपण जे काही वस्तू बघितली तर डोळ्यानं वस्तू ही आत्मा नाही बघत, त्याच्यात आत्म्याचा काहीही घेणं नाही. तर जे काही डोळा आहे हा डोळे एखाद्या समोर असलेली काही वस्तू आहे ते वस्तू बदल पूर्ण वर्णन हे आपल्या मेंदूला पोहोचवते आणि मेंदू आपल्या सर्व शरीराला ते वर्णन पोहोचवते आणि अशा प्रमाणे आपल्या शरीराला माहित होते. डायरेक्ट शरीराला माहित होत नाही की आपल्या समोर काही उभा आहे किंवा काही एखादी वस्तू दिसत आहे म्हणून. अशा प्रमाणे या ठिकाणी सांगले जाते. मग राजा म्हणते की म्हणते आपण उत्तर देण्यात अत्यंत पटाईत आहात. एका गुंतागुंतीचा प्रश्न आपण उत्तम रीतीने समजावून सांगितलेला आहे. यानंतर चक्षुविज्ञान व मनोविज्ञान यांचे संबंध या ठिकाणी सांगितलेले आहे. या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते जेथे जेथे चक्षुविज्ञान उत्पन्न होते तेथे तेथे मनोविज्ञानाचाही आविष्कार होतो काय. म्हणजे जेथे जेथे जे काही आपल्या डोळ्यानं काही निर्माण होणारं काही दृष्टी असेल तर हे दृष्टी मनोविज्ञान जे काही आपल्या मनाला सुद्धा विचार करून अशा प्रकारचा काही आविष्कार होतो का किंवा मनाला तो कळते का असं त्या ठिकाणी विचारले जाते. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात हो महाराज, मनोविज्ञानाचा तोच गुणधर्म आहे. म्हणजे जे काही आपल्या हे काही 5 इंद्रिय आहेत या 5 इंद्रियानं जे काही अनुभव घेतला तर तो अनुभव विज्ञानामध्ये जाते किंवा आपल्या शरीराला कळते असं ते म्हणतात. म्हणते प्रथम कोण उत्पन्न होतो, चक्षुविज्ञान की मनोविज्ञान. महाराज प्रथम चक्षुविज्ञान मनोविज्ञानात हुकूम सोडते आणि तेथे मी असेल तेथे तू उभा राहा, किंवा मनोविज्ञान चक्षुविज्ञानास म्हणते की जेथे जेथे तू राहशील तेथे मी सुद्धा राहील. असा याचा अर्थ समजावा काय. या ठिकाणी जेव्हा राजाचे काही आहे तर राजा या ठिकाणी म्हणतो की जे काही चक्षुविज्ञान असेल तर हे मनोविज्ञान हे सोबत राहतात काय, किंवा यांचा काही गुणधर्म आहे काय, किंवा जे काही प्रथम याच्यामधील कोणता प्रथम निर्माण होईल, अगोदर चक्षुविज्ञान निर्माण होईल की अगोदर मनोविज्ञान निर्माण होईल असे त्या ठिकाणी विचारतात. आणि यावर नागसेन म्हणते काय म्हणतात की एका एकूण एकाला असे प्रकारचे हुकूम सोडतात काय की तू अगोदर ये, मी तुझ्या सोबत येईल, किंवा मी येथे राहतो तू माझ्या सोबत राह असं म्हणतो का असं विचारते. तेव्हा राजा म्हणते की नाही महाराज, या ठिकाणी नागसेन म्हणतात की नाही महाराज, त्यांच्यात असे आपसातील कोणतेही देवाणघेवाण नसते. मग म्हणते मग कोणत्या गोष्टीवरून जेथे जेथे चक्षुविज्ञान प्रादुर्भाव होतो तेथे तेथे मनोविज्ञानाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी चक्षुविज्ञान निर्माण होते त्या ठिकाणी मनोविज्ञान सुद्धा निर्माण होते, ते खोटं खोटं होते. मग यावर नागसेन म्हणतात की महाराज असे घडण्याची 4 कारण आहेत. त्या परस्परात उतार आहे, त्यांच्यात एक सामायिक दरवाजा आहे, त्यांच्यामुळे एक संबंध आहे आणि त्यांची संगत आहे. म्हणजे जे काही चक्षुविज्ञान आहे आणि जे काही मनोविज्ञान आहे तर याच्यामध्ये अशा प्रकारची सांगड आहे की ते एकूण एकाच्या जवळ राहतात, एकूण एकाच्या खाली राहतात आणि त्या दोघांचाही एकच सामायिक दरवाजा असते बघण्याचा आणि त्यांच्यामध्ये एक संबंध असते आणि त्यांच्यामध्ये एक संगती असते, त्याच्यामुळे दोघांनाही समजते. म्हणते परस्परात उतार असल्यामुळे जेथे जेथे चक्षुविज्ञान उद्भवत होते तेथे तेथे मनोविज्ञान देखील उद्भवते. हे कसे, कृपया करून उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सांगावा. आणि त्यानंतर नागसेन म्हणतात की महाराज पाऊस पडला असता ते पाणी कोठे जाईल. मग राजा म्हणते जिकडे जमिनीचा उतार असेल तिकडेच ते पाणी वाहून जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते पाणी कोठे जाईल. मग राजा म्हणते त्याच बाजूने, म्हणजे पहिल्या दिवशी ज्या बाजूने गेलं त्याच दिवशी दुसऱ्या बाजूने पाऊस पडलेला असेल तिकडेच जाईल. मग महाराज म्हणजे प्रथम वाहून गेलेले पाणी दुसऱ्या पाण्यास असा हुकूम सोडतो काय की जिकडे मी वाहून जाईल तिकडे तू सुद्धा वाहत ये, किंवा दुसऱ्या पाण्याने पहिल्या पाण्यास हुकूम केला की जिकडे तू वाहू लागशील तिकडेच मी सुद्धा वाहत जाईल. म्हणजे अशा प्रकारचं आज पडलेलं पाणी आहे हे कोणत्या तरी दिशेनं
गेलेलं आहे आणि उद्या पाणी पडलं आणखी ते सुद्धा उतार असल्यामुळे त्याच दिशेने जाईल. परंतु आज पडलेलं पाणी उद्या पडणाऱ्या पाण्याला काही हुकूम करतो का की मी या दिशेने जातो बाबू, तू तू उद्या त्याच दिशेने ये. किंवा उद्या पडणारं पाणी आहे ते पाणी आजच्या पाण्याला सुद्धा अशा प्रकारचा काही आदेश सोडत नाही. समजा की बाबा मी सुद्धा त्यात यानं येणार आहे, तू सुद्धा त्यात मार्गाने जाय म्हणून, असं काही होऊ शकत नाही. आणि त्यानंतर राजा म्हणते नाही म्हणते त्यांच्या आपसातील अशा कोणत्याही गोष्टींनी होत नाही. जमीन उतार असल्यामुळे केवळ दोन्ही प्रकारचे पाणी असे वाहू लागते. मग महाराज आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या परस्परात उताराचा संबंध असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा आविष्कृत होते. आणि अशाप्रमाणे नागसेन म्हणते की ज्या ठिकाणी जे काही चक्षु विज्ञान असेल, जे काही डोळ्याची समज असेल, म्हणजे जे काही डोळ्याला समजत असेल तर ते मनाला सुद्धा समजते, परंतु एकाचा तसा कुठल्याही प्रकारचा संबंध नसते. मग म्हणते त्यांचे सामायिक दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा उद्भवते का, हे कसे उद्भवते हे कसे, कृपया करून उदाहरणाद्वारे स्पष्ट करून सांगा. मग नागसेन म्हणतात महाराज एखाद्या राजाच्या सरहदीवर असलेल्या शहराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीनं त्या शहराभोवती एक मोठा किल्ला बांधलेला असून त्यास मजबूत असाच एक दरवाजा आहे. आता कोण्या मनुष्याला शहराबाहेर पडायचे असल्यास कोठून जाईल. आता राजाला त्या ठिकाणी नागसेन काय म्हणतात की तुमच्या राजवाड्याचा एकच दरवाजा आहे आणि मग तुमच्या राज्यामधल्या एखाद्या कोणत्याही व्यक्तीला जर त्या राजवाड्याच्या बाहेर जायचं असेल तर तो कोणत्या दरवाजाने बाहेर निघल. मग त्या ठिकाणी राजा म्हणते त्याच दरवाजामधून बाहेर पडेल जे एक दरवाजा आहे. यानंतर दुसरा मनुष्य बाहेर जाऊ इच्छित असेल तर तो कुठून निघल. म्हणजे पहिला माणूस त्या दरवाजातून बाहेर निघला आणि नंतर दुसरा एखादा माणूस त्या दरवाजाच्या बाहेर जाऊ लागला तर ते कोणत्या दरवाजाने बाहेर निघल. मग त्याचं सुद्धा राजा म्हणते की तो सुद्धा त्याच दरवाजाने निघल. मग महाराज येथे पहिला माणूस दुसऱ्याच हुकूम करतो काय की ज्या दरवाजाने मी बाहेर निघेन त्याच दरवाजाने तू पण बाहेर निघावे, किंवा दुसऱ्याने आज्ञा दिलेली असते काय की ज्या दरवाजाने तू बाहेर पडशील त्याच दरवाजाने मी पण बाहेर येईल. मग या ठिकाणी राजा म्हणते की नाही म्हणते त्यांच्यात असा कोणताही गोष्टी होत नसतात, परंतु शहराबाहेर जाण्यासाठी किंवा शहरात येण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्यामुळे दोघेही एकाच मार्गाने येतात. महाराज चक्षु विज्ञान व मनोविज्ञान दोघांनाही एकच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनोविज्ञानाचा सुद्धा आविष्कार होते, असं त्या ठिकाणी नागसेन म्हणतात. मग त्यानंतर राजा म्हणते सवय असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान आविष्कृत होते तेथे तेथे मनोविज्ञान देखील आविष्कृत होते. हे कसे, कृपया करून स्पष्ट करून सांगावे. म्हणजे या ठिकाणी हे जे काही नागसेन भन्तेनी 5 दरवाजे सांगितलेले आहेत, म्हणजे 5 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ते राजाला सुद्धा सांगितलं होतं की मी तुला 5 गोष्टी सांगतो ते तू लक्षपूर्वक आहे. तर याच्यातल्या हे काही गोष्टी आहेत त्याच्यामधल्या. आणि या ठिकाणी राजा म्हणते की जे काही संस्कार आहे चक्षु विज्ञान आहे ते आविष्कृत होते आणि ते मनोविज्ञान देखील आविष्कृत होते, तर हे कसे हे सुद्धा स्पष्ट करून सांगावे. मग नागसेन म्हणतात की महाराज कोण्या एकाला गावाला जाण्यासाठी एकच बैलगाडीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने एक बैलगाडी जाईल, त्याच मार्गाने तुझी बैलगाडी तू घेऊन ये, किंवा दुसऱ्या गाडीवाल्याने पहिल्या गाडीवाल्यास आज्ञा दिली की त्या मार्गाने तुझी बैलगाडी जाईल त्याच मार्गाने मी सुद्धा माझी बैलगाडी आणेल. अशा प्रमाणे या ठिकाणी प्रश्न केला की फक्त एकच बैलगाडी जाण्यापुरता मार्ग आहे. मग एकच जर मार्ग असेल, वेगवेगळे मार्ग जर नसतील, तर त्या ठिकाणून एक बैलगाडी गेलेली असेल त्याच्यानंतर थोड्या वेळा दुसरी बी बैलगाडी जाते, कारण तो मार्ग एकच आहे. पण याचा अर्थ असा नाही की पहिल्या गाडीवाल्यानं दुसऱ्याला सांगितलं आहे की बाबा मी या मार्गाने चाललो तू बी या मार्गाने ये, किंवा दुसऱ्यानं सांगला असं की बाबा तू या मार्गाने जा मग मी बी तुझ्या मागे येतो. तर या ठिकाणी सुद्धा राजा म्हणते की नाही म्हणते त्यांच्यात असा कोणताही गोष्टी झालेल्या नसतात. बैलांना जशी त्याच मार्गाने जाण्याची सवय असल्यामुळे ते एका दुसऱ्याचे अनुकरण करतात. मग महाराज या उदाहरणाप्रमाणे केवळ सवयीमुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञानही उद्भवते.
आणि त्यानंतर राजा म्हणते संगतीमुळे कसे काय जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञानही उद्भवते. म्हणजे या ठिकाणी शेवटी सांगितलं होतं नागसेन भन्तेने की जे काही संगत आहे म्हणजे संगत जे आहे त्या संगतीच्या माणसाला जशा सवयी असतील त्याची संगत धरल्याच्या नंतर संगत धरलेल्या माणसाला सुद्धा तशा सवयी लागतात. तर हे कशा काय आहे हे सुद्धा त्या ठिकाणी मिलिंद राजा विचारते. मग याप्रमाणे दुसऱ्या इंद्रियाच्या विज्ञानासह मनोविज्ञान उत्पन्न होते हे सांगणे न लागे. आणि अशा प्रमाणे भन्ते आपण उत्तम परीने पटवून सांगलेले आहे असं त्या ठिकाणी राजा म्हणते की सर्व काही तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही 5 प्रकारचे जे काही या ठिकाणी दरवाजे सांगलेले आहेत ज्या दरवाजानं जे काही आपलं मन असेल या मनाला ते कळते, जे काही चक्षु विज्ञान असेल म्हणजे जे काही आपल्या डोळ्याला कळते ते मनाला सुद्धा कळते. तर हे नागसेन भन्तेने सांगितलं होतं की 5 अशा प्रकारचे मी दरवाजे सांगतो ते लक्ष देऊन तू ऐक. आणि अशा प्रमाणे उदाहरण देऊन या ठिकाणी त्या नागसेन भन्तेने सांगितलं. आणि नागसेन भन्तेनं जे स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे हे राजाला सर्व कळालेलं आहे. त्यामुळं जे काही मिलिंद राजा आहे तर हे मिलिंद राजा नागसेन भन्तेला म्हणते की आपण जे काही सांगितलेलं आहे तर ते फार उत्तम रीतीने मला पटवून दिलेलं आहे आणि ते माझ्या लक्षात बसलेलं आहे, मला समजलेलं आहे. आणि अशामध्ये या ठिकाणी जे काही लक्षणिक प्रश्न आहेत या 24व्या प्रश्नापर्यंत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत, बाकीचं उद्याच्या भागामध्ये बघणार आहोत.